भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। पोलिसांना न सांगता हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब झालाय। 2 दिवस चौकशीनंतर मुलगा हर्षवर्धन खरात हा गायब झाला। एकीकडे कल्पना खरातचा पोलिसांकडून शोध सुरू असताना दुसरीकडे मुलगा हर्षवर्धन खरात हा शहर सोडून गायब झाल्याची चर्चा आहे। हर्षवर्धन खरात गायब झाल्यानं तपासासाठी आता अडचणी निर्माण झाल्या। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल झालाय। यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली। एकीकडे पोलीस भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा शोध घेतायत, यातच आता त्याचा मुलगाही गायब झालाय। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी हर्षवर्धन खरातची चौकशी केली होती। त्याची आई कल्पना खरात कुठे लपून बसतेय याबाबत त्याला प्रश्न केले होते। 2 दिवसांच्या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं। हर्षवर्धन खरात कुठे गेलाय याचा शोध सुरू आहे। हर्षवर्धनशी संबंधित व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली आहे। हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल झाल्यामुळे तपासात अडचणी वाढल्यात। भोंदू खरात हवाला रॅकेट मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचं अशी माहिती सूत्रांनी दिली। दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली रूम तब्बल वर्षभरासाठी भोंदू खरातनं बुक केलेली असायची। हॉटेलमधूनच कोट्यवधींची देवाणघेवाणही होत असल्याची माहिती मिळते। हवाला रॉकेटचे दुबई कनेक्शन देखील असण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। आणखी एक महत्त्वाची बातमी, खरात प्रकरणातील पीडित महिला या सध्या नैराश्यात असल्याचं कळत आहे। खरातच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या या महिला मानसिक धक्क्यात आहेत। खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडितांनी मानसोपचार तज्ज्ञांचीही भेट घेतलेली आहे। खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यामुळे या महिला नैराश्यात असल्याचं सांगितलं जात आहे। भोंदू खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचं प्रकरण, या प्रकरणी एक अपडेट आहे। समता आणि जगदंब पतसंस्थेमध्ये मिळून भोंदूचे एकूण 132 खाते आहेत। आतापर्यंत 10 ते 11 खातेदारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। शिर्डी राहता परिसरात आणखी 3 पतसंस्थेमध्ये खाते असल्याची माहिती आहे। एकाच व्यक्तीने तब्बल 32 खाती उघडल्याचा पोलीस तपासात खुलासा झालाय।